हाय हॅलो नमस्कार. विशिता मेजवानीवर स्वागत आहे. आपण सध्या टिफिन सिरीज चालू केलेली आहे. आपण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टिफिनला भाज्या कशा देता येतील ते बघत आहोत. आज मी तुमच्यासोबत कारल्याची एक नवीन रेसिपी शेअर करणार आहेत. अगदी नवीन आहे, तसेच करायलाही खूप सोपी आहे आणि ज्यांना कारलं आवडत नाही तेही हे कारलं आवडीने खातील. दिसायलाही छान दिसत आहे. अगदी तुम्ही व्हेज मछली म्हटलं तरीही काही हरकत नाही. बघूनच खावीसं वाटणारं कारल्याची भाजी आज आपण करणार आहोत. कमी वेळेत टेस्टी अशी भाजी आपण टिफिनला बनवून देऊ शकतो. त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रेसिपी कशी झाली कमेंट्स करून सांगायला विसरू नका. तसेच तुम्हाला जर रेसिपी आवडल्या तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माझी मदत होईल. चला तर मग आपण रेसिपी करायला घेऊ. या ठिकाणी आपण कारल्याची भाजी करणार आहोत. आपल्याला यासाठी छोट्या आकाराची कारली घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला ते फ्राय करण्यासाठी इझी जातील. जर तुम्हाला सकाळी कारल्याची भाजी बनवायची असेल, तुम्ही रात्रीच अशा प्रकारे जर कारले स्वच्छ धुवून मधल्या जर जाड बिया असतील तर त्या काढून टाका आणि कवळ्या बिया असतील तर त्या तशाच राहू द्या. ते अशा प्रकारे आपण कट करून घेऊ आणि त्यामध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे. मीठ आपल्याला भरपूर असं कारल्यामध्ये चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून कारल्याचा कडूपणा हा पूर्णपणे निघून जाईल. ही प्रोसिजर तुम्ही संध्याकाळी करून ठेवली आणि सकाळी तुम्ही भाजी करायला घेतली तरीही चालेल. पूर्णपणे मिठामुळे कारल्याचा कडूपणा निघून जातो, त्यामुळे कारल्याची भाजी खायला बिलकुलच कडू लागत नाही. अशा पद्धतीने तुम्ही तयारी करून ठेवली तर अगदी झटपट तुमची भाजी तयार होते. बघा, अशा प्रकारे मी सर्व कारल्यांना मीठ लावून घेतलेलं आहे आणि 15 ते 20 मिनिटं मी बाजूला ठेवून दिलेलं आहे. रात्रभर जरी ठेवलं तरीही चालतं, बिलकुलही खराब होत नाही. त्यानंतर भाजीसाठी आपण या ठिकाणी गूळ घेतलेला आहे, शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण घेतलेला आहे. कूट हा थोडासा जाडसर घेतलेला आहे. त्यानंतर मी कारले हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आपण भरपूर प्रमाणात मीठ लावलेलं होतं, त्यामुळे कारले आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. पूर्णपणे त्याचं मीठ काढून टाकायचं आहे आणि कारले हे अगदी पिळून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण हे सर्व मसाले एकत्र करून घेणार आहोत. कांदा, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, ठेचलेला लसूण तसेच गुळाचाही आपल्याला अगदी बारीक भुगा करून टाकायचा आहे. गुळामुळे आपलं कारलं हे जास्त कडू लागत नाही आणि मस्त अशी तिखट, कडवट, गोडसर अशी चव आपल्या कारल्याला येते. त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. नंतर आपण यामध्ये पाव चमचा हळद, लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. या ठिकाणी मी साधारण 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि 1 चमचा धना जिरा पावडर. त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा तेल घालून घेणार आहोत आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. कांद्यामुळं आपली कारले ही खूपच टेस्टी लागतात, त्यामुळे आपल्याला यामध्ये कांदा हा अवश्य घालायचा आहे. हातानेच आपल्याला हे मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आपण यामध्ये तेल घातलेलं आहे, त्यामुळे अगदी व्यवस्थित हे मिश्रण मिक्स केलं जातं. हवं तर तुम्ही यामध्ये 1 ते 2 चमचा बेसन पीठही घालू शकता. आपलं मिश्रण हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. बघा, अगदी असं ओलसर आपलं हे सारण तयार झालं आहे. आता आपण कारले ही स्वच्छ धुवून आणि पिळून घेतलेले आहे. यावर लावलेलं मीठ हे पूर्णपणे आपण धुवून काढलेलं आहे. आता आपण यामध्ये मसाला हा अगदी दाबून भरून घ्यायचा आहे. जेवढा मसाला कारल्यामध्ये बसेल तेवढा आपल्याला दाब देऊन व्यवस्थित असा भरायचा आहे. दरवेळेसची कारल्याची भाजी खाऊन आपण कंटाळत असतो. बऱ्याच जणांना तर कारले हे आवडतही नाही, तर तुम्ही अशा पद्धतीने कारले हे नक्की ट्राय करा. बघा, तुम्हालाही खूप आवडेल. सर्व कारली आपली भरून झालेली आहे. आता आपण हे कुकरच्या भांड्यात घालून घेणार आहोत. हवं तर तुम्ही चाळणीवर ठेवले आणि वाफवून घेतले तरीही चालेल, पण मी कुकरमध्ये ठेवत आहे, जेणेकरून ते पटकन वाफल्या जातील.
अशा प्रकारे मी सर्व कारली ठेवून घेतले आहे आणि ज्याप्रमाणे आपण डाळ भाताचा कुकर लावतो त्याचप्रमाणे आपण थोडंसं पाणी घालून कुकरचं भांडं हे ठेवून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत। अगदी पटकन ही कारली वाफले जातात। बघा आपले कारले हे अगदी छान असे वाफले गेलेले आहेत। आपण ते व्यवस्थित शिजले आहे का नाही एकदा चेक करून घेऊ। अगदी मऊसर आपले कारले शिजले आहेत। आता आपण हे काढून घेऊ। अशा पद्धतीने वाफून कारले केल्याने भाजीची चव ही खूपच छान लागते। त्यामुळे मी तुम्हाला बोलली की ही कारल्याची भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने आहे। त्यानंतर आपण कढईत किंवा तव्यावरही तुम्ही तेल घालून मस्त असे कारले फ्राय करू शकता। मस्त असे व्हेज मछली म्हटलं तरीही काही हरकत नाही। मस्त अशी तेलामध्ये आपण कारले हे वाफवून घेऊ, परतवून घेऊ। वाटलंच तर 2 मिनिटं आपण यावर झाकणही ठेवून घेणार आहोत। कारले हे आपल्याला पलटवून घ्यायचे आहे जेणेकरून सर्व साईडने ते व्यवस्थित असे परतले जातील। कारले हे अगदी मऊसर शिजल्या गेलेले आहेत त्यामुळे आपल्याला तेलामध्ये फक्त हे परतवून घ्यायचे आहे। ज्याप्रमाणे आपण मछली फ्राय करतो त्याचप्रमाणे आपण हे फ्राय करणार आहोत। म्हणूनच मी या भाजीला व्हेज मछली फ्राय असे म्हटलेले आहेत। छान असे कारले आपले वाफले गेलेले आहेत आणि तेलामध्ये मस्त परतले आहे। आता आपण यावर कोथिंबीर घालून मस्त अशी कारल्याची भाजी सर्व करू। आपली भाजी ही तयार झालेली आहे। बघा अगदी पटकन आपली भाजी तयार होते आणि दिसायलाही छान दिसत आहे। ज्यांना कारले आवडत नाही तेही ही भाजी आवडीने खातील। अगदी नवीन पद्धत आहे। यामध्ये आपण सारणही थोडंसं नवीन पद्धतीने केलेलं आहे त्यामुळे ही भाजी खायला खूपच छान लागते। तुम्ही ही भाजी जर केलेली नसेल तर तुम्ही अशा प्रकारे भाजी नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा। मस्त असे कारले आपले झालेले आहेत। एक एक कारलं असं मोकळं झालेलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही हे कारले तव्यावरही फ्राय करू शकता। बघा किती छान अशी आपली भाजी झालेली आहे। ही भाजी तुम्ही टिफिनला दिली तर का नाही बरं आवडीने खाणार। अशा रोज रोज टिफिनला काय द्यायचा हा प्रश्न पडत असतो। त्यासाठीच मी तुमच्यासोबत ही कारल्याची भाजी शेअर केलेली आहे। तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली कमेंट्स करून सांगायला विसरू नका। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू आपण एका नवीन रेसिपी सोबत।